मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अर्जुन, सायली बाहेर अश्विन आणि प्रियाकडे बघत असतात, कारण ते आता तंबू ठोकून तेथे झोपलेले असतात. सायलीला आता प्रिया नाही तर अश्विनचं खूप वाईट वाटत असतं. त्यामुळे अर्जुन इमोशनल होतो आणि म्हणतो, मलाही खूप वाईट वाटते अगं अश्विनचं. पण कसं आहे ना, या खड्ड्यात ना तो अगदी स्वतःहून पडलाय. अगं आपण सगळेच जण त्याला सांगत होतो, परंतु नाहीच. स्वतःचे डोळे, कान आणि मेंदू बंद करून तो तिच्या पाठीमागे पळालाय. आणि जोपर्यंत तो एका मोठ्या खड्ड्यात पडणार नाही ना, तोपर्यंत त्याला अक्कल सुद्धा येणार नाही. तेव्हा सायली मग विचारते, खड्ड्यात पडल्यानंतर मग आपण काय फक्त बघत राहायचं का? तेव्हा अर्जुन म्हणतो, बायको, आत्तापर्यंत आपण त्याला थांबवण्याचे काही कमी प्रयत्न केलेत का? आपलं कधी काही ऐकून घेतलंय का त्याने? तर नाही ना. आणि तो कधी काही ऐकून सुद्धा घेणार नाही. सो एक गोष्ट क्लिअर आहे, कुणी कितीही काही सांगितलं तरीही तो कुणाचं काही ऐकून घेणारच नाही. कारण जोपर्यंत त्याला स्वतःला एक्सपिरियन्स होत नाही, तो अजिबातच नाही सुधारणार. तर दुसरीकडे प्रियाला अजूनही झोप लागलेली नसते. तिच्या कानाजवळ सारखेच डास भुनभुन करत असतात. त्यानंतर अर्जुन सांगू लागतो, तो शाळेपासून तसाच आहे. सायली विचारते, म्हणजे नक्की काय? तेव्हा अर्जुन सांगतो की 5वी-6वी मध्ये तो असेल तेव्हा त्याने एका डान्स कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला होता आणि रिहर्सलमध्ये त्याला ताप सुद्धा आला होता. त्याला सगळ्यांनी सांगितलं की डान्स करू नकोस, तू रिहर्सल करू नकोस आणि कॉम्पिटिशनमध्ये जाऊ नकोस. पण नाही, त्याने ना कुणाचंही ऐकलं नाही. तो शेवटी गेलाच कॉम्पिटिशनमध्ये आणि मग खूप म्हणजे खूप पाय सुद्धा दुखत होता आणि खूप बॉडी पेन सुद्धा होत होता आणि 4 दिवस शाळेत सुद्धा जाऊ शकला नाही मग तो. आणि मग नंतर तो म्हणाला, मी असं वागायलाच नको होतं आणि तुमचंही ऐकायला पाहिजे होतं आणि यापुढे ना मी असं कधीच वागणार नाही. मग आता सायली ही अर्जुनकडे बघतच राहते आणि म्हणते, देव करो आणि तो दिवस ना पुन्हा एकदा येऊ, जेव्हा अश्विन भाऊजी असं म्हणतील की माझ्या बायकोच्या बाबतीत तुमचं ऐकायला हवं होतं, कारण मी चुकलोय, मला माफ करा, मी चुकलोय, असं आता सायली म्हणत असते. अर्जुन म्हणतो, पण ती वेळ तर अजून आलेली दिसत नाहीये. बट आय एम शुअर ती वेळ ना लवकरात लवकर येईल, म्हणजे येईलच. आता त्याला धडपडू देत आणि स्वतःला सावरू देत. मग आता त्यानंतर तो विचारतो, तुला पटतंय ना माझं? सायली म्हणते, हो. तेव्हा अर्जुन सायलीला घेऊन मग आतमध्ये जातो. दुसरीकडे नागराज सुमनचा हात हातात घेतो आणि म्हणतो की तेच करायचंय सुमन, अगं तुला तेच करायचंय. अगं तुला जे कळलंय ना ते कुणापर्यंतही सांगायचं नाही, कुणालाही काही कळू द्यायचं नाही. तेव्हा सुमन धक्क्यानेच म्हणते, हो मी तर आपला संसार सावरण्याचा प्रयत्न करते आणि तुम्ही हे काय बोलताय? आणि हे सगळं जर भाऊजींना समजलं तर त्यांना काय वाटेल? मग आता तो विचारतो, दादाला कळेलच कसं? कसं कळेल सांग बरं? तू सांगितलं तरच समजेल ना. आणि दादाला असं अचानक तरी कुठून समजणार आहे? नाही. मग आता सुमन तरीही हिम्मत करते आणि म्हणते, तशीही वेळ आली तर मग मी असं बोलून आता ती पुढे सांगणार असते की मी रविराज भाऊजींना सगळं काही सांगणार. पण ते बोलायच्या आतच नागराज म्हणतो, तुझा दादाच्या मुलीचं नाव काय ग? त्या पूर्वा ना, पूर्वा आहे त्या मुलीचं नाव. ती दिल्लीला राहते ना आजकाल आणि तिथे नोकरी करते. जिथे राहते तिथपासून नोकरीचं ठिकाण खूप लांब आहे आणि तेथे तू सुद्धा ती एकटी ये जा करत असते. मग आता असं म्हटल्याबरोबरच सुमन खूप घाबरते, कारण हा भामटा नागराज ना तिला ब्लॅकमेल करत असतो की तुझ्या भावाच्या मुलीचा काहीही गेम होऊ शकतो. आणि नंतर सांगतो की हे बघ, दिवस ना खूप वाईट आहेत अगं सुमन, आणि मला सांग, उद्या जर त्या पूर्वाला काही झालं तर तुझ्या दादा वहिनीचं हर्ट तर फेल होईल ना, एकदम जीवानीशीत जातील ते, असं म्हणून तो तिला खूपच घाबरवतो. पण तू जर तोंड उचकटलं नाहीस तर मग तुझ्या जवळच्या कुणालाही काही होणार नाही. मग आता तो तिचा हात जोरातच दाबतो आणि विचारतो, काय ग, सांगशील दादाला, सांगशील दादाला, असं म्हणून तो तिला अक्षरशः ब्लॅकमेल करत असतो. तर सुमन नागराजच्या या ब्लॅकमेलिंगला खूप घाबरलेली असते. तिला काय करावं हे देखील सुचत नसतं. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन दोघेही रूममध्ये येतात. तर सायली अजूनही विचार करत असते. तर आता ती मनातच म्हणत असते की कसं आहे ना, प्रिया त्या दगडधोंड्यातच बरी, पण तिच्यामुळे ना अजिबात अश्विन भाऊजींना काही त्रास व्हायला नको. तेव्हा हा विचार करत असताना अर्जुन म्हणतो, मॅडम
हे पूर्णपणे चुकीचं आहे हां. तेव्हा सायली अर्जुनकडे बघतच राहते. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही म्हणजे घरच्या CEO ची ऑर्डर तुम्ही अजिबात फॉलो करत नाही. कारण आमची CEO जी आहे ती काय म्हणाली की तन्वीचा विचार अजिबात करायचा नाही. मग अर्जुन लगेचच विचारतो, तू तन्वीचा विचार करतेयस ना? आता हे बरं आहे हां सायली तुझं, कारण घरी तू सगळ्यांना सांगितलंस की ती प्रिया कशीही वागली तरीही तिच्या वागण्याचा त्रास करून अजिबात घ्यायचा नाही. पण तू स्वतः आता काय करतेस सांग बरं. तेव्हा सायली विचारते, मला सांगा आता माझ्या मनातलं सुद्धा तुम्हाला ऐकू येतं का हो? तेव्हा अर्जुन म्हणतो, हो येतं ऐकू. तेव्हा सायली म्हणते, ठीक आहे, नाही करणार आता मी तिचा विचार. त्यानंतर सायली म्हणते, हे पहा आपण आता लवकर झोपूयात, तुम्ही हे सगळं आवरून ठेवा. अर्जुन ठीक आहे असं म्हणतो. तर सायली आता अंथरूण घेत असते. तेवढ्यातच अर्जुनला चैतन्याचा फोन येतो. मग अर्जुन विचारतो, अरे फायनली तू फोन केलास, कुठे होता इतका वेळ? तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे सायलंटवर फोन होता, मी आत्ताशी पाहिली तुझी मिस्ड कॉल, मग लगेच कॉल रिटर्न केला. अर्जुन म्हणतो, ठीक आहे, पण त्या स्केच आर्टिस्टचं काय झालं रे, तो येणार आहे की नाही? तेव्हा चैतन्य म्हणतो, हो तो उद्या येणार आहे तुला भेटायला. तेव्हा अर्जुन म्हणतो, ग्रेट, बरं मी तुला उद्या ब्रीफ देतो, चालेल ना? तेव्हा ठीक आहे असं चैतन्य म्हणतो. मग दोघेही फोन ठेवतात. अर्जुन सगळं काही व्यवस्थित आवरून ठेवत असतो. तेव्हा त्याला सायलीचं ते आय कार्ड सापडतं. मग आता ते सायलीपासून लपवायचंच असतं, त्यामुळे तो आता एकदम शांतपणे त्या ID कार्डकडे बघू लागतो. मग आता तो मनातच त्या ID कडे पाहत विचार करतो, या IDवर तर सायलीचा चेहरा अजिबात स्पष्टपणे दिसत नाही आहे, परंतु जेवढा दिसतोय त्यावरून एखाद्या प्रोफेशनल आर्टिस्टला एखाद्या लहानपणीचं स्केच नक्कीच काढता येईल. आता एनिवेज एखादा स्केच आर्टिस्ट उद्या येतोच आहे, तर त्याला विचारूनच बघतो. त्यानंतर सायली तेथे येते आणि विचारते, काय हो झाला का फोन? अर्जुन म्हणतो, हो हो झाला की, झाला ना. मग आता सायली म्हणते, ते चैतन्य भाऊजी तिकडे गाढ झोपले, पण तुम्ही पण झोपा की आता. अर्जुन हसतो आणि म्हणतो, हो 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 झोपतो की, झोपतो हां. त्यानंतर अर्जुनसुद्धा झोपतो आणि मग दुसरा दिवस उजाडतो. सायली आता आंघोळ वगैरे करून लगेचच आपली पूजेची थाळी घेऊन बाहेर येते. तिला आता तुळशीचं पूजा करायची असते आणि मग त्यानंतर ती समोर पाहते तर अश्विन हा उठलेला असतो. प्रिया मात्र ढाराडोर झोपलेली असते. पण सायली तिच्याकडे जरा दुर्लक्ष करत आपली पूजा अगोदर आटोपून घेते आणि म्हणते की अश्विन भाऊजी उठले, पण दुसऱ्यांच्या झोपा मोडून उडवून हिला बरं गाढ झोप लागली आहे. मग आता सायली म्हणते, आई तू इथे दाराशी आहे ना, म्हणून या अवदसेला मी दूर ठेवू शकते. मला सांग किती कम नशिबी मुलगी आहे ती, कारण या घरातील सगळ्यांनी तिला एवढा जीव लावला, पण हिला काही त्याची अजिबात किंमत नाही आणि तिने जे जे केलंय ना त्याची कधी तिला माफी सुद्धा मिळणार नाही. आणि कदाचित देवालाच वाटलं असेल की तुरुंगात तिला शिक्षा पुरेशी मिळाली नाही. ही ज्यांची अपराधी आहे त्यांच्या हातूनच तिचा न्याय व्हायला हवा आणि म्हणूनच कदाचित इथे आणलंय तिला, असं म्हणून ती आता प्रियाकडे बघते. त्यानंतर सायली आता तुळशीच्या पाया पडते आणि लगेचच तिच्या डोक्यात काहीतरी कल्पना येते. मग ती जोराजोरात आता घंटी वाजवू लागते आणि या देवी सर्व भूतेषु हे भजन आता म्हणू लागते आणि जोराजोरात ती सुद्धा वाजवू लागते, जेणेकरून आता प्रिया लगेचच उठेल, तिची झोपमोड होईल. मग त्यानंतर प्रिया सारखी आपली कूस बदलत असते, कारण सायलीचा मोठ्याने आवाज येत असतो. मग आता प्रिया लगेचच ताडकन उठते आणि त्यानंतर म्हणते, सायली कळतं की नाही, कशाला ग जोराजोरात वाजवतीये? अगं इथे झोपमोड झाली की नाही? इथे माझी झोपमोड केलीस ना? तेव्हा सायली म्हणते, तुझी झोपमोड जर होत असेल ना, तुझे कान ना अगोदर बंद करून घे, मी आपली इथेच पूजा करणार. तेव्हा प्रिया तिच्यावर ओरडते, अगं पूजाच करायची आहे ना, मग आतमध्ये जाऊन कर ना, देवघर आतमध्ये आहे ना, तिकडेच जाण कर. तेव्हा सायली म्हणते, पण मी रोज पहाटे इथे तुळशीजवळच पूजा करते. हो, पण ते तुला तरी कसं माहीत असणार, कारण लग्नानंतरचे काही दिवस तू फक्त पहाट बघितलीस ना, कारण सडा रांगोळी अशी खूप नाटकं करत होतीस ना ग तू तेव्हा. आणि आता जर तुला माझ्या आवाजाचा त्रास होत असेल ना, तर काय करायचं ना ते तू तुझं बघून घे, असं म्हणून सायली पूजा आटोपून लगेचच आपली तेथून निघते. त्यानंतर आता
अश्विन लगेचच तेथे येतो आणि प्रियाला म्हणतो, जा मागच्या नळावर जाऊन ना चांगलं स्वच्छ तोंड हातपाय धुवून घे, आपण दोघेही नाश्ता करून घेऊ. मी बघ ना उपमा आणलाय गरमागरम आणि प्लेट्स वगैरे सुद्धा आणले आहेत, आपल्याला लागले तर उपयोगी होतील, असं आता तो म्हणत असतो. तेव्हा प्रिया रागातच त्याच्याकडे बघते आणि हसण्याचं नाटकसुद्धा करते. मग आता अगं का उठत नाही, तू जा की, जा ना तोंड हातपाय धुवून घे, असं तो पुन्हा म्हणतो. तेव्हा प्रिया पुन्हा तोच विषय काढत म्हणते, दारांसाठी आपण डिस्पोजेबल झालोय अश्विन. तेव्हा अश्विन तिच्याकडे बघतच राहतो. ती म्हणते की आपण आपलं पुढचं आयुष्य आहे ना ते असंच जगूयात रे अश्विन. म्हणजे कसं ना, असं चिखलात झोपत, त्याचबरोबर असं नळावर तोंड हातपाय धुवत, डाससुद्धा मारत. तेव्हा अश्विन तिला समजावतो, अगं तन्वी, घरामध्ये एंट्री मिळेपर्यंत आपल्याला हे करावंच लागणार आहे. तेव्हा रागातच प्रिया ओरडते आणि विचारते, कधी मिळणार आहे पण घरामध्ये एंट्री? मी मेल्यावर का? अरे अश्विन, तुला अगोदरच माहिती आहे ना माझी तब्येत किती नाजूक आहे ते, मला नाही झेपते रे हे सगळं. आता मला सांग, मला अचानक चक्कर आली तर, रात्रीतूनच माझा BP लो झाला तर, अरे असं काही झालं तर तू सुद्धा मला नाही वाचवू शकणार रे. तेव्हा प्रिया वैतागून म्हणते, अश्विन हे बघ, कालची रात्र ना माझ्यासाठी खूप म्हणजे खूप भयानक गेली, शिवाय मी तुला असे हाल सोसताना नाही बघू शकत रे. आता मी काय म्हणते अश्विन, चल ना आपण माझ्या घरी जाऊयात. तेव्हा अश्विनला आता जबरदस्त असा धक्काच बसतो. तर दुसरीकडे आता स्केच आर्टिस्ट आलेला असतो. अर्जुन, चैतन्य देखील तिथे असतात. स्टडी रूममध्ये ते बसलेले असतात. तेव्हा तो स्केच आर्टिस्ट म्हणतो, चौक मर्डर केसमध्ये मी वर्णन दिलं होतं ना, त्याच्यावरून मी हे स्केच काढले. तेव्हा अर्जुन ते स्केच बघतो आणि लगेच चैतन्याला म्हणतो की इन्स्पेक्टर सावंतांना पाठव आणि त्यांना विचार या माणसाचं काही पोलीस रेकॉर्ड आहे का. त्यानंतर अर्जुन म्हणतो, बरं मला तुमच्याकडून ना अजून एक स्केच काढून घ्यायचं होतं. मग आता मी नक्कीच काढेल, पण त्याचं ब्रीफ तुम्ही देताय की त्या संशयिताला कुणी पाहिलंय, असं तो स्केच आर्टिस्ट विचारतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही नाही, संशयित वगैरे कुणी नाही आहे ॲक्च्युली ना, असं म्हणून तो आता खिशातून ID कार्ड काढतो आणि म्हणतो, एक मिनिट हा, असं म्हणून तो लगेचच उठतो आणि मागे जाऊन बघतो, सायली येते की काय, नक्की ती आहे कुठे, असं म्हणून आता तो लगेचच बाहेर येतो आणि किचनमध्ये डोकावत असतो. तर सायलीचं आपलं काम सुरू असतं. मग अर्जुन काय करतो, हळूच डोकावून लगेचच आतमध्ये जातो. स्केच आर्टिस्टला सांगतो की या ID वरचा जो फोटो आहे ना, आय नो तो जरा खराब झालाय, पण त्याचं ना जरा स्केच करायचं होतं, ते तुम्हाला जमेल का. तेव्हा तो स्केच आर्टिस्ट त्या ID कडे बघतच राहतो, कारण आता तो व्यवस्थित खात्री करून घेणार असतो याचं स्केच आपल्याला जमेल की नाही काढायला. अर्जुन आता एक्सायटेड असतो की कधी एकदा हा हो म्हणतोय. तर दुसरीकडे आता अश्विन विचारतो, म्हणजे रविराज काकाच्या घरी का. तेव्हा ती म्हणते, अरे ते माझंसुद्धा घर आहे, तिथे माझे आई वडील, माझे काका काकू राहतात. तेव्हा आता अश्विन हसतो आणि म्हणतो, अगं यांपैकी कुणी तुला जेलमध्ये भेटायला आलं का. तर नाही ना, रविराज काका तर तुझ्यावर एवढा चिडलाय ना, केसमधून सुद्धा त्याने काढता पाय घेतला आणि घेतला तुला ते साधे भेटायला सुद्धा आले नाहीत. तो तुझ्यावर एवढा चिडलाय ना, तुझं नाव सुद्धा त्याच्या डोळ्यासमोर आलो तरी त्याला प्रचंड राग येतो. मग आता प्रिया मनातच विचार करते, तुला माहित नाही रे अश्विन, किल्लेदाराला असा किती वेळा गुंडाळलाय. त्याला त्याची लाडकी जर तन्वी दिसली ना, तर त्याच्यातला हुशार वकील गायब होतो आणि लगेचच बाप सुद्धा जागा होतो, आणि याचा ना मला आत्ता सुद्धा अगदी फायदा करून घ्यायलाच हवा. तेव्हा आता ती विचार करत असताना अश्विन विचारतोय, अगं कसला विचार करतेयस. तेव्हा प्रिया म्हणते, अरे मी हाच विचार करतेय, अरे बाबांना नक्कीच आपल्याला आतमध्ये घेतील, अरे शेवटी त्यांचं बापाचं हृदय आहे, अरे असे किती वेळ ते माझ्याकडे चिडून बघणार. तेव्हा अश्विन म्हणतो, पण मी नाही राहू शकत तिथे, मी थोडं घर जावई आहे. तेव्हा प्रिया हसते आणि म्हणते, अरे बाबांना माझ्यापेक्षा सर्वात जास्त तू जवळचा आहेस आणि तू अगदी हक्काने तिथे राहू शकतोस. तरीही अश्विन नाही नाही म्हणतो. ते पाहून प्रिया वैतागते. ती म्हणते की अश्विन बस झालं, हा बस झालं, मला अजिबात यावर अजून चर्चा करायचीच नाहीये. मी माझ्या घरी जाणार म्हणजे जाणारच. तुला यायचं असेल तर माझ्यासोबत ये, नाहीतर मला एकटं सोडू शकतोस, पण मग तू माझ्याशी ना बोलायला सुद्धा येऊ नकोस. तेव्हा लगेचच प्रिया बॅग घेते. अश्विनला जबरदस्त असा धक्का बसतो, कारण प्रियाने आता खूप डोकं खाल्लेलं असतं. तर इकडे आता चैतन्य इन्स्पेक्टर सावंतांना फोनवर विचारतो,
तुम्हाला जे मी स्केच पाठवलं आहे त्याचे काही डिटेल्स मिळाले आहेत का तुम्हाला? किंवा त्या माणसाच्या नावावर काही पोलीस रेकॉर्ड वगैरे आहेत का? वर आपलं कंटिन्यू बोलणं तसंच सुरू ठेवतो. इकडे आता तो स्केच आर्टिस्ट असतो ना, तो लगेचच आता सायलीचं ते स्केच काढू लागतो त्या ID कार्डवरच्या फोटोवरनं आणि अंदाज लावण्याचा प्रयत्न करत असतो. अर्जुन आता टेन्शनमध्ये असतो की व्यवस्थित स्केच काढता आलं म्हणजे बरं होईल. इकडे सायली आता या तिघांसाठी कॉफी घेऊन येतच असते, पण अर्जुनचं तिच्याकडे लक्षच नसतं. तेवढ्यातच सायली आता तेथे येते. अर्जुनची पाठ तिच्याकडे असल्यामुळे त्याला समजत नाही. मग ती म्हणते अहो. तेव्हा अर्जुन आता घाबरतो आणि पटकन मागे वळतो. तेव्हा तो विचारतो काय झालं काय झालं? सायली म्हणते अहो कॉफी घ्या ना. तेव्हा तो म्हणतो काय कॉफी 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 नको आहे आम्हाला. मग आता सायली म्हणते हो असं काय करताय? हे दादा तुमच्या कामासाठी आपल्या घरी आले असतील तरीही आपले पाहुणेच झाले ना, त्यांना असं चहा कॉफी न देताच पाठवून द्यायचं का? तेव्हा अर्जुन आता लगेचच मागे हात घेतो आणि त्या स्केच आर्टिस्टला इशारा करत असतो की ते लपव म्हणून, परंतु त्याला कळतच नसतं की काय करायचंय. तो अर्जुनकडे बघतच राहतो. अर्जुन म्हणतो कसं आहे ना सायली, यांना कॉफी आवडतच नाही. मग सायली विचारते काय हो दादा तुम्हाला काही चहा सरबत वगैरे आणू का? तेव्हा तो म्हणतो नाही नाही कॉफी चालेल ना ताई. तेव्हा अर्जुन त्याच्यावर डोळे मोठे करतो आणि म्हणतो नको म्हण ना बाबा. तरीही त्याला काही समजतच नसतं. सायली म्हणते बघितलंत ना, अहो ते म्हणालेत की चालेल कॉफी म्हणून. तर आता चैतन्य पाहतो की त्या स्केच आर्टिस्टकडे आयडेंटिटी आहे म्हणून तो फोनवर बोलता बोलता लगेचच जरा पुढे जातो. त्यानंतर सायली आता लगेचच कॉफी घेऊन पुढे येते. इकडे अर्जुनच्या मनाची घालमेल मात्र सुरू असते. तो खूप घाबरलेला असतो आणि त्याला आता घामच फुटलेला असतो की सायलीने हे ID कार्ड पुन्हा एकदा पाहिलं तर आमच्यामध्ये वाद होणार. मग सायली त्या स्केच आर्टिस्टला पटकन कॉफी द्यायला पुढे जाते. तोपर्यंत चैतन्य एक आयडिया करतो. त्या ID कार्ड असतं ना ते पटकन आपल्या सायलीला न कळता लगेचच खिशात टाकतो. इकडे अर्जुन खूप घाबरतो आणि आपले डोळेच बंद करून घेतो. त्याला वाटतं आता मी गेलो. त्याला माहीतच नसतं की चैतन्याने बरोबर आता ते ID कार्ड लपवलेलं आहे आणि सायलीला दिसलेलं नाही आहे. तर दुसरीकडे आता सुमनने पोहे केलेले असतात. ती डायनिंग टेबलवर आणून ठेवते आणि म्हणते वहिनी अहो मी कोथिंबीर पेरायला विसरले हां पोह्यांवर, मी पटकन घेऊन येते. तेव्हा प्रतिमा म्हणते थांब मीच घेऊन येते. असं म्हणून ती आतमध्ये चाललेली असताना लगेचच तिथे प्रिया येते. दारात उभी राहते आणि म्हणते आई. तेव्हा प्रिया आली हे पाहताच प्रतिमा त्याचबरोबर सुमनला प्रचंड असा धक्का बसतो. तेव्हा आई अगं किती दिवसानंतर मी तुला बघतीये असं आता प्रेमाचं नाटक करत ती धावत धावत पुढे येणार. तितक्यात प्रतिमाचा राग अनावर होतो आणि ती म्हणते तू आहेस ना तिथेच थांब तन्वी, मला सांग तू कशासाठी आली आहेस इकडे? तेव्हा प्रिया विचारते कशासाठी म्हणजे? अगं आई हे माझं सुद्धा घर आहे आणि कुठल्याही मुलीसाठी तिचं माहेर हे सगळ्यात जास्त प्रिय असतं आणि म्हणूनच मी आणि अश्विन आता इथेच राहणार आहोत असं प्रिया ठरवून सुद्धा टाकते. तर सुमन प्रतिमाला खूप म्हणजे खूप राग येतो. तेव्हा प्रिया पुन्हा एकदा नाटकी करू लागते की आई तुला भेटून मला खूप आनंद झाला इतकं सांगू. मग आता ती डायरेक्ट गळाभेट घेणार. तेव्हा 2 फूट लांबच आता तिला ती थांबायला सांगते आणि असा हाताचा इशारा करते. तर प्रतिमा चिडलेली असते हे प्रियाला समजतं. तेव्हा अश्विनलाही हे सगळं पाहून आता धक्काच बसतो, कारण त्याला माहीत असतं इकडे सगळेजण चिडले आहेत आणि प्रियाचं कोणीही ऐकून घेणार नाही. रविराज काका तर नाहीच नाही, पण ही उगीच हट्ट केला आणि इकडे अपमान करून घ्यायला आली. तेव्हा प्रियाला असं अडवल्यानंतर ती म्हणते आई अगं आई तू माझ्याशी अशी का वागतीयेस? मग आता ती म्हणते सुमन काकी सुमन काकी तू तरी अशी वागू नकोस ना गं प्लीज प्लीज. मग सुमनसुद्धा रागातच तिच्याकडे जेव्हा बघते तेव्हा ती म्हणते नागराज काका. तेव्हा कुणीही तिच्याकडे डोंकून सुद्धा बघत नाही हे पाहताच प्रियाला समजतं की आपली इथे कुणाला गरज नाही आणि आपल्याबद्दल कुणाला काही वाटत नाही. तेव्हा अश्विन आतमध्ये येतो आणि म्हणतो तन्वी
मला असं वाटतं ना की आपण इथून निघूयात आता. तेव्हा प्रिया नाहीच म्हणत असते. तर प्रतिमा म्हणते, हो तन्वी, तू आता इथनं निघालीस ना तर खूप बरं होईल. आणि कसं आहे ना, तुझ्या सुदैवाने तुझे बाबा आत्ता घरात नाही आहेत आणि ते यायच्या आतमध्ये निघालीस तर खूप बरं होईल. परत आम्हाला भेटण्याचा विचारही करू नकोस आणि तू या घरात राहण्याचा तर प्रश्नच येत नाही आहे. तेव्हा प्रिया आता खूपच घाबरते. इकडे आता सायली म्हणते, भाऊजी कॉफी घ्या. तेव्हा चैतन्य म्हणतो, थँक्यू. मग आता पुन्हा काही लागलं तर मला सांगा हां, असं सायली म्हणते. तेव्हा चैतन्य म्हणतो, हो नक्की सांगू हां वहिनी. तेव्हा सायली आता तिथून गेल्यानंतर अर्जुन एक डोळा उघडून पाहतो. त्याला खूप भीती वाटत असते. मग आता तो स्वतःच म्हणतो की सायली ओरडली पण नाही ID कार्ड बघितलं तरी. तेव्हा चैतन्य त्याला असा चुटकी वाजवून इकडे बघ असं म्हणत असतो, पण अर्जुनचं लक्षच नसतं. त्यानंतर काही वेळाने तो मागे पाहतो आणि म्हणतो, सायली का ओरडली नसेल? तिने ID कार्ड पाहिलं नाही, कुठे गायब कुठे झालं ते? तेव्हा तुझ्या गार्डियनने ते लपवून ठेवलं असं चैतन्य सांगतो. आणि तुझा तो एंजल कोण आहे माहिती आहे? ॲडव्होकेट चैतन्य गडकरी. त्यानंतर आता लगेचच चैतन्य ID कार्ड दाखवतो. तेव्हा अर्जुन म्हणतो, बरं झालं तू मला खूप मोठ्या संकटातून वाचवलंस, असं म्हणून तो ID कार्ड घेत स्केच आर्टिस्टकडे देतो आणि म्हणतो, बघा ना जमतंय का याच्यावरचं स्केच काढायला. तेव्हा आता तो स्केच आर्टिस्ट म्हणतो, नाही हो जमणार, तो फोटो ऑलरेडी किती खराब झाला आहे आणि असा पेपरवर चिटकवलेल्या फोटोवरून नाही समजणार काढायला, कारण व्यवस्थित चेहराच दिसत नाही आहे ना. आय एम रिअली व्हेरी सॉरी सर, मी नाही काढू शकत स्केच, असं तो जेव्हा म्हणतो तेव्हा अर्जुनचा चेहराच पडतो आणि म्हणतो की इट्स ओके. तर अर्जुन त्या ID कार्डकडे आता पाहतच राहतो, कारण त्याची एकच आशा असते की एकदा का हे स्केच मिळालं तर सगळ्या गोष्टींचा पुढे तपास करता येईल, परंतु हेच नाही मिळालं तर होणार कसं. तर आता मित्रांनो, पुढील भागामध्ये प्रियाला कोणीही घरात घेत नसतं, म्हणून प्रिया काय करते तर पेट्रोलच अंगावर ओतून घेते घरासमोर. तेव्हा अश्विन अगदी प्रतिमाच्या हातापाया पडत म्हणतो की हे बघ प्रतिमा आत्या, मी तुझ्या हातापाया पडतो, तू प्लीज हे सगळं थांबव प्रतिमा आत्या. तर प्रतिमा आता रडत असते, पण प्रतिमाला हे सहनच होत नसतं. प्रियाने आता काडीपेटी पेटवलेली असते. तर आता प्रतिमा नाही नाही असं मोठ्याने ओरडत असते, पण भामटी प्रिया काही ऐकतच नसते. शेवटी नाटकं करत ती आता तेथे काडी टाकते आणि लगेचच सगळीकडे आता आग लागते. तर दुसरीकडे अर्जुन आता प्रियाच्या रूममध्ये जाऊन ते गाठोडं शोधण्याचा प्रयत्न करत असतो. त्यानंतर सायली नेमकी अर्जुनसाठी कॉफी घेऊन जाते, पण तो रूममध्ये नसतो. म्हणून आता सायली लगेचच त्याला फोन करते. इकडे अर्जुन मात्र प्रियाचा प्रत्येक रूमचा कोपरांकोपरा चाळू लागतो की तिने ते गाठोडं नक्की कुठे ठेवलं असेल. पण एकच ड्रॉवर लॉक असल्यामुळे त्याला संशय येतो आणि तो लगेचच चाव्या शोधू लागतो. त्याला ती चावीसुद्धा सापडते, पण सायली नेमकी तेथे जाते. अशाच मालिकेंचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा.